शेतकरी बंधूंना नमस्कार। आज आपण माझ्या एका नवीन तरुण शेतकऱ्याची आज तुमची ओळख करून देतो की जे पेशाने हायकोर्ट वकील आहेत, श्री राजेश देवरे, यांची पहिल्या वर्षाची डाळिंबाची बाग आपल्या सल्ल्यानुसार ते काम करतात। आज आपल्याला हे जाणून आनंद होईल की व्यवसायाने वकील असणारे तरुणसुद्धा डाळिंबासारख्या पिकाच्या शेती ही अतिशय व्यवस्थित प्रकारे करतात। आज आपण त्यांच्याकडून त्यांचं मनोगत जाणू। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲडव्होकेट राज देवरे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, आयरे साहेबांचे आणि माझ्या वडिलांचे म्हणजे आमचे जुने संबंध आहेत जवळपास 2004 पासून। तर आम्ही गेल्या 20 वर्षापासून साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली बाग पिकवतो। साहेबांचे जे प्रोडक्ट असतात ते खूप फायदेशीर आणि उपयुक्त आहेत। म्हणजे थोडक्यात प्रॉडक्ट असता याचा अर्थ म्हणजे माझा सल्ला जो तुम्हाला ज्या कंपनीचे प्रॉडक्ट आपल्याला आवडलेले 20-22 वर्षापासून त्याचाच वापर करून इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा इतकं चांगलं पीक निघू शकतं। बरोबर, काय वाटतं तुला शेतकरी? हो, खरं आहे साहेब। आता जर चांगल्या प्रकारच्या कंपनीचे चांगले प्रॉडक्ट जर आपण व्यवस्थित वापरले तर तरुणांना ह्या पिकाच्या शेतीमध्ये यश मिळेल का नाही मिळेल? नक्कीच मिळेल शेतकरी मित्रांनो। आज तुझी ही बाग 4 महिन्याची झाली असेल मध्ये। तुम्हाला आज महाराष्ट्रातला पूर्ण शेतकरी ज्या रोगाने ग्रस्त डाळिंबाच्या बाबतीत केल्या म्हणा किंवा थ्रिप्ससारख्या किड्यामुळे म्हणा असं कधी जाणवलं नाही? बरं, हा जो हे उत्पादन करताना जो खर्च आला तो खूप होता असं तुला वाटतं? नाही। मग आता तू ह्या महाराष्ट्रात प्रत्येक तरुण शेतकरी तुला या निमित्ताने बघतोय, तर तू तरुण शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितो? शेतकरी मित्रांनो, योग्य नियोजन आणि पद्धत जर वापरली तर नवीन शेतकरी सुद्धा चांगल्या पद्धतीने डाळिंबाची बाग पिकवू शकतात। नियोजन प्रणाली व्यवस्थित असली पाहिजे। मित्रांनो, आज आपण राजेश देवरे यांचे मनोगत ऐकलं। त्यांना प्रत्येक गोष्टी मी सांगत गेलो त्याप्रमाणे त्यांनी काळजीपूर्वक केल्या। प्रॉडक्टची माहिती करून घेणं, त्याचे परिणाम आपल्या बागेवर कसे होत आहे हे जाणून घेणं, त्याचं निरीक्षण ठेवणं याचं हे फलित आहे। तो नवीन असूनसुद्धा महाभयंकर तेल्यासारख्या रोगाचं ह्या 1200 झाडांच्या त्यांच्या बागेत एकही फळ नाही आज। याचाच अर्थ असा होता की त्यांनी व्यवस्थितपणे काम केलेलं आहे। तर याच्यापासून तुम्ही पण प्रेरणा घ्या आणि न घाबरता तरुणांनीसुद्धा फळबागेकडे वळावं असं यामार्फत मी सांगू इच्छितो। नमस्कार।